तर किती वाजलेत 6:15 सकाळचे आणि आम्ही फुल जॅकेट कपडे बिपडे शूज घालून मी आणि हिमेश आता चाललो आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं दुर्गा भंडारच्या ट्रेकवर का आपण मंगळवारी एका ठिकाणी जाणार आहे, पण मंगळवारीमध्येच फिजिकलचा पेपर परत घेतला. त्याच्यामुळं मग आता आज कोणता वार आहे रे? आज गुरुवार आहे वाटतं, कारण आज क्रिसमस आहे. तर आज चाललो आहे मी. मग आता इथून डायरेक्ट आता ABB सर्कलवर जाऊ, तिथून CBSला जाऊन तिथून बस पकडून आपण जिथं जाणार होतो तिथं जाऊ. मग आता तर आपण फुल व्लॉग टाकणार आहे त्याच्यामुळं यूट्यूबवर तुम्ही आता पाहतच असाल. मग आता भेटू पुढच्या आपल्या बसच्या प्रवासात. थोडं बस आहे काय आहे, किती वाजता आहे त्याच्यानुसार. आता बस दाखवतो तुम्हाला मी इथं. आता त्या बसवरून सप्तशृंगीगड नाव लिहिलेलं, पण सप्तशृंगीगडला तर नाही चाललो आहे. आता बसमध्ये कोण आहे का नाही पाहू, पण आम्ही तर जाऊ. कोणी बस रिकामी आहे फक्त. हे ड्रायव्हर पण नाही बसला, बस चालू पाहिजे सर. ना कंडक्टर आहे ना बस ड्रायव्हर आहे, फक्त आम्ही दोघंच आहे, मी नेहमीच दादा. मग आता आखी बस आपलीच ताब्यात आहे. मग आपण निघू जाऊ. सप्तशृंगीगडला नाही चाललो आहे कारण तिथं जात असतो. मग आता दुसरीकडे चालू आहे, जाऊ आपण आपली जर्नी पाहू. आता पुढं आलो आहे तर ड्रायव्हर काकांच्या शेजारी. ड्रायव्हर काकांनी इकडून आपण काठेतून येऊ, कारण तिकडून तर काचा सगळ्या खराब आहे. मग पुढून चांगलं दिसतं, मग पुढून बघू. तिकडच्या काचातून तर काही दिसत नाही. आता बस पुढं आता पुढं आलं आपण जवळजवळ वणी गावात जवळच आलं. आता एकदम भेटतो आहे. जेव्हा पण व्हिडिओ सुरू करायला येतो तेव्हाच मध्ये झाडं घरं वगैरे येऊ राहिले. आता थोड्या वेळ चालूच ठेवतो व्हिडिओ, मग आल्यावर दाखवतो, कारण व्ह्यू एकदम मस्त आहे. तर हे झाडं सुद्धा त्यामध्ये सुरू केल्यावर येऊ राहिले. आला समोर सप्तशृंगीगड आणि इकडं समोरच मार्कंडेय पर्वत आहे बघा. आता हाच पॉईंट ऑफ व्ह्यू घेण्यासाठी मी इथं पुढं येऊन बघत होतो. त्याचा आता माझं झोपला आहे. आता इथं येऊन आपण नंतर राहिलो आणि सोबत ऑफरोडिंग पण चालू आहे. त्याच्यामुळं आता जाऊ वणी गावात पोहोचू आपण थोड्या वेळात. एकदा सप्तशृंगीगड रावळ्या थोडंसं टोक पण दिसतंय बघ. तिथं समोरच थोडंसं टोक आहे, त्या बाजूला रावळ्या आणि जावळ्याची जोडी. आता परत झाडं आले मध्ये, पण रावळ्या आणि थोडं आणि सप्तशृंगीगड मला दिसत आहे. आपल्यासाठी आहे. आता आपण जाऊ वणी गावात. A few moments later. आता आपण वणी बस स्टँडला पोहोचलोय. आता इथून ही बस तर तिकडे सप्तशृंगीगडाकडे जाईल. इथं आपण वणी बस स्थानकावर पोहोचलोय. हिमेश दादा तर त्याच्या मोबाईलमध्ये काय करतो आपल्याला तर नाही माहीत. आता आपल्याला इथून मुळणे गावाकडे जायचं आहे. आता इथून मध्ये रस्ता आहे तो, पण मग आता तिथे जायला आपल्याला बस आहे का मग जीपने जायला लागतं ते बघू. सोबत आता तुम्ही पण आहे आपल्या व्हिडिओत. मग आपण जाऊ तसंच मुळणे गावातून. आता इथं लोकेशन आपण सांगू. आपण चाललो आहे मार्कंडेय पर्वतावर, जे तुम्हाला येताना सप्तशृंगीगडाच्या समोर जो पर्वत दिसला त्याच्यावर चाललो. कारण आपण सप्तशृंगीगडावर तर जात असतो, पण तिथल्या समोर जो आपल्याला डोंगर दिसतो त्याच्यावर शक्यतो कोणी जात नाही. म्हणजे जातात बरेच जण, पण तरी सप्तशृंगीगडापेक्षा कमी जण जातात. मग म्हटलं आपण चला सुट्टीच आहे क्रिसमसची, तर एक्सप्लोअर करूतच ठिकाण. मग आता निघालो आहे. आता तिथं शेअरिंग जीपने जायचं का हाय बस आता बघू. म्हणून इथं थोड्या वेळ टाईम स्पेंड करू आणि मग, कारण आता सनराईज तर झाला आहे, मग निघू आता मुळणे गावाकडे. आता इथं ते मंदिर वगैरे पार करून आलो. मुळाने गावाकडे जायचं आहे.
पण जायला जीप पण नाही भेटत आहे आणि गाडी पण नाही भेटत आहे. पण मग आता आमचे प्रयत्न तर चालू आहे कसं तरी पोहोचायचं. एक दादा भेटले होते, त्यांनी थोडीफार माहिती दिली. आता ते म्हणे इथंच थांबून राहा थोड्या वेळाने जीप वगैरे भेटतील. आता मग गाडीला हात करून जा. मग त्याच्यानुसार आम्ही आता थांबलो आहे. जीप तर भेटत नाही, मग त्याच्यापेक्षा काहीतरी करू, पर्याय बघून जाऊ. आपल्याला आपल्या नशिबावर भरोसा आहे. आपली जर्नी कशी होणार आहे त्याच्यापायी मग थांबून राहिलो. आता काय होतंय पाहू, भेटू मग पुढं जर गाडी भेटली तर. आता तिथं जीप वगैरे नाही भेटली, पण एका काकांनी आपल्याला लिफ्ट दिली आहे. मग आम्ही दोघं त्या काकांच्या गाडीवर बसून चाललो आहे. कारण आपल्याला माहीत आहे काही ना काही पर्याय तर भेटेलच. आपण कधी आलो आहे तर परत तिथं माघारी तर नाही फिरणार. पण आता जाऊ, काकांनी लिफ्ट दिली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आता ते डायरेक्ट मुळाने गाव जिथं बेस विलेज आहे मार्कंडे पर्वताचं तिथपर्यंत चालले ते आपल्याला तिथंच सोडणार आहे. पण त्याच्यामुळं आपण पोहोचू तिथं आणि घेऊ आपल्या प्रवासाचा आनंद. भेटू मग पुढं काय होतं आपल्यासोबत. आता लिफ्ट तर भेटले आपल्याला, बस वगैरे नव्हत्या, जीप आता उशिरा सुरू होतात त्यामुळं आपण चाललो आहे. आता बाबापूर खिंडीत आपल्याला त्या एका काकांनी सोडलं होतं. आता इथं पुढं एक काकू म्हणाले की पुढं जाऊन रस्ता आहे खिंड लागेल तिथून. आता ते लांब होतं थोडंसं, मग म्हणून परत आम्हाला लिफ्टच घ्यावी लागली कारण गाड्या तर नव्हत्या. दादाने लिफ्ट दिलं. मग आता त्यांच्या गाडीवरती चालू आहे. त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आम्हाला तिथं बेस मार्कंडे पर्वताच्या इकडं समोर ती खिंड आणि तिथं आपला बेस आहे. तिथून पायऱ्या वगैरे सुरू होतात. इकडे मार्कंडे पर्वत आहे माझ्याच मागच्या बाजूला. आता ते वाटतं जवळ होतं, हे बरेच लांब भेटून दादांनी आम्हाला इथं मार्कंडे पर्वताच्या बेसवर सोडलं. इथून पायऱ्या सुरू होतात बघा. इथं काय लिहिलं काय, निसर्ग पर्यटन क्षेत्र मार्कंडेय पर्वत. आणि इथून अशा पायऱ्या जाऊन तिकडं वरती पायऱ्या जातात. मग दादांनी आम्हाला इथंच सोडलं. आता इथून आम्ही वरती जातो, मग बघू वरती काय नजारे भेटतात आपल्याला. आणि ह्या बाजूला इकडं जावळ्याची जोडी आहे. तिकडं सातमाळ पर्वतरांग, मग तिकडून तशीच चांदवडपर्यंत सगळे डोंगर जातात. आता इथून आम्ही तर जाऊ वरती. इकडं मार्कंडेय पर्वत आहे, पण तिथं समोर पण एक मंदिर दिसतंय. पण आता तिथं जायचा टाईम भेटेल का नाही बघू, म्हणून मग जाऊ नंतर. पण मग आता मार्कंडेय पर्वतावर जाऊ. दिल गार्डन हुआ, बहुत मजा आ रहा है. आत्ताशी अर्ध्या याच्यावर आलो आम्ही, अर्ध पण नाही, 1% फक्त चढलो असेल. आणि इथूनच जर एवढा भारी व्ह्यू असेल तर वरती गेल्यावर किती भारी व्ह्यू असेल. आता तिकडं मागं डोंगर थोडे धुक्यात आहे, पण वातावरण स्पष्ट आहे. ह्या बाजूचा व्ह्यू बघा एकदा तुम्ही फक्त. इकडून सगळा वनी दिंडोरीचा व्ह्यू आणि बाबापूर खिंडीत आहे आता आम्ही. आणि ह्या बाजूने जायचं आहे पायऱ्यांनी. आता चाललो तिकडंच, पण इथं व्ह्यू एकदम मस्त आहे. आता मी जसं मार्कंडे पर्वतावर आलो आहे ना, तर इथं येऊन मी एक गोष्ट नोटीस केली का जसे ब्रह्मगिरी, हरिश्चंद्रगड, परत रतनगड, कळसूबाई अशी जे एकदम क्राऊडेड गर्दीवाले ठिकाण आहे ना, त्या जागी जेव्हा पण गेलो होतो इतका कचरा होता. मी प्रत्येक वेळेस नोटीस केलं जिथं गर्दी असते तिथं कचरा असतो. पण मी इथं मार्कंडेय पर्वतावर आलो आहे, एकदम लेस क्राऊडेड ठिकाणे, गर्दी नाही. पूर्ण ट्रेकवर आम्ही दोघंच जण आहे. एक काका होते, ते इथंच आश्रमात राहतात. वरती आश्रम आहे, तिथून खाली गेले तेवढेच. इथं गर्दी नाही तर इथं कचरा पण नाही. कपडे वगैरे पडलेले इकडे तिकडं असे, पण मला कुठंच चिप्सचे रॅपर्स, बॉटल वगैरे नाही भेटले. तर जर हे जसं स्वच्छ ठिकाण आहे, तसंच जर बाकीचे पण गर्दीवाले ठिकाणं, सगळ्या जेवढे पण भटकंतीवाले फिरणारे, त्यांनी जर साफ, म्हणजे काही जण करतात पण मोहीमवाले असतात, बरेच सेवक असतात, म्हणजे दुर्गसेवक, ते तिथले साफसफाई वगैरे करतात. पण आपण जाणाऱ्या पर्यटकांनीच तिथं
जर गर्दी करून तिथंच कचरा करसाल तर मग काही खरं नाही आपलं. पण इथं मी मार्कंडेय पर्वतावर बघतोय कोणी येत नाही तर इथं एकदम स्वच्छ पाण्याचं जे ठिकाण होतं तिथं मागं ओढं लागलं तिथं पण एकदम स्वच्छ पाणी होतं. कुठंच कचरा नाही आजूबाजूला, एकदम स्वच्छ आहे. नाही तर जिथं पण गर्दीवाले ठिकाण आहे तिथं कचरा म्हणजे तर डोंगर कमी आणि कचरा जास्त दिसतो. त्याच्यामुळं जिथं जासाल तिथं कचरा करू नका. आम्ही पण आमचा कचरा बॅगमध्ये भरून घेतला आहे. आणि परत जर तुम्हाला जर असं कधी कचरा दिसला तुमच्याकडं पिशवी वगैरे असेल तर तेवढा भरून घ्या आणि तिथं असलेल्या डस्टबिनमध्ये टाका. बस बाकी काही नाही. जाऊ आता आपला प्रवास पुरा करू. आता इथं एक आनंदाची बातमी घडलेली आहे. आता इस पे हंसू या रो ये तो मेरे को नहीं मालूम, लेकिन माझा डिस्प्ले फुटलेला आहे मोबाईलचा. थोडासा मोबाईल पडला वरतून, खिशातून काढत होतो तेव्हा, आणि डिस्प्ले फुटलेला आहे दाखवतो. हा इथं एक इथून क्रॅक मध्येपर्यंत गेला आहे आणि हा वरतून सेंटरपर्यंत क्रॅक गेला आहे. डिस्प्ले ठीकठाक चालतो आहे पण मग आता नंतर बदलू वेळ आल्यावर, जेव्हा गरज पडेल तेव्हा. सध्या काम चालतं आहे, चालवून देऊ आणि आपल्या जर्नीत पुढं चालत राहू. आता आम्ही अशा पॉईंटला आहे जिथून दिसणारा व्ह्यू हा कारण एक बाजूला इकडं सातमाळ पर्वतरांग आणि धोडपचं दर्शन आणि एक बाजूला आपले आई सप्तशृंगीचं दर्शन दाखवतो तुम्हाला. समोरच सप्तशृंगीगड अंबाबाई सप्तशृंगी देवीचं दर्शन इथूनच होतं आपल्याला. मग आता तिकडून तर आपण घेतो पण मग आता इकडून दूरदर्शन घेऊ. अजून वरती आपल्याला मार्कंडेय ऋषींच्या मंदिरात जायचं आहे. पण इथून जो सप्तशृंगी गडाचा व्ह्यू दिसतोय, एकदा व्ह्यू पहा तुम्ही पूर्ण सप्तशृंगी गडावरचे घरं, वरती मंदिर आणि वरती अजून तिचा डोंगर. परत ह्या बाजूला जो आपण फोटोशूट शीतकड्याला येतो ती जागा. इथून रोपवे वगैरे सगळं दिसतंय. आता रोपवे खालीवर चालले. इकडून दिसणारा हा व्ह्यू आणि इकडून दिसणारा हा व्ह्यू. आता ह्या क्षणांपेक्षा सुंदर काय असू शकतं. पण अजून पण आपण इथं थांबलेलो नाही. आपल्याला इथून अजून वरती जायचं आहे मंदिराकडं. मंदिर ह्या बाजूला आहे. आता तिकडं जाऊ आणि बघू तिथून पण व्ह्यू. पण इथून जो सप्तशृंगी गडाचा व्ह्यू आहे ना स्पेशल, एक नंबर. आता आम्ही पोहोचलो आहे फायनली मार्कंडेय पर्वताच्या टॉप पार्टवर, जिथे मंदिर आहे मार्कंडेय ऋषींचं. हे इथं मंदिर, इकडून पूर्ण व्ह्यू. इकडं समोर आता परत एकदा सांगतो, रावळ्या जावळ्या डोंगर, समोर धोडप, इकडं कान्हेरगड. आणि नीट मी जेव्हा माझं पुस्तक चेक केलं तेव्हा हे समोर इकडं मोहनदरी, जिथं आई सप्तशृंगीने महिषासुराचा वध करताना लात मारली होती त्या डोंगराला. आणि इकडं सप्तशृंगी निवासिनी मंदिर. आणि इथं मी हिमेश दादा आहे आणि इथं दोन आपल्याला आजोबा भेटलेत. ते आमच्या आधी आलेत, आम्ही ते नंतर आलो. आता इथं मंदिरात जाऊ. हे इकडं मंदिर आहे, आम्ही मागच्या बाजूने आलो वाटतं मंदिराच्या. जाऊ द्या पण जाऊ आता इथं. एक नंबर. हे इथं मार्कंडेय ऋषींची मूर्ती. इथं आल्यावर जे एक पॉझिटिव्ह एनर्जी जी भेटते ना ती तुम्हाला अशी कुठं पण अनुभवायला नाही भेटणार. आम्ही आलो तर मागच्या बाजूने, ह्या बाजूला नंदी आहे, समोरच आहे सप्तशृंगीचं मंदिर, इकडं मार्कंडेय ऋषी
आणि मग आता दर्शन वगैरे घेतो आणि थोड्या वेळाने तिकडं व्ह्यूचा आनंद घेऊ आणि भेटू. अजून पुढं व्हिडिओ कंटिन्यू करणारच आहे. इथं आज माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जेव्हा पण तिथं वणीगडावर म्हणजे सप्तशृंगी गडावर इथं शीतकडा पॉईंटला यायचो किंवा मग तिथंच वणीगडाच्या मंदिराहून जेव्हा पण असं वाटायचं का हा जो त्या गडाच्या समोर हा मार्कंडेय पर्वत हा जो डोंगर आहे त्या डोंगरावरून वणीगड कसा दिसत असेल आणि काय व्ह्यू असेल आणि तिथं जायचं कसं. स्वप्न होतं इथं येण्याचं, इथून वणीगड बघण्याचं आणि ह्या गडावर येण्याचं. आणि आज मी त्या गडावर आहे आणि इथून जो आनंद म्हणजे मनात खुशी येते ना, एक वेगळीच खुशी आहे. कारण लय वेळेस तिथं गेलो आहे सप्तशृंगी गडावर, पण इथं कधी आलो नव्हतो. इथं येण्याचं मला विचार यायचा पण आलो नाही. पण आज येणं झालं आणि आता मी तो व्ह्यू बघतोय. जे माझ्या मनात होता प्रश्न का कसं दिसत असेल ते आता दिसतंय. मग आता थोड्या वेळाने इथंच आपण इथं आराम करून थोड्या वेळाने खाली उतरू आपल्याला, कारण आता परत नाशिकमध्ये पण जायचं आहे. तर मग भेटू. इथून आपल्याला मोहनदरीचा पण व्ह्यू भेटतो आहे. तर हा व्हिडिओ जर बघताय तुम्ही इथपर्यंत आला असेल तर मोहनदरीला पण आता जायचा प्लॅन चालू आहे, विचार चालू आहे. जर कोणाला यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. अजून व्ह्यू तर एवढे जात नाही, ऑडियन्स पण नाही, पण तरी जर ओळखीचं कोण बघत असेल, कोणाला यायचं असेल मोहनदरीला तर कमेंटमध्ये सांगा किंवा DM करा. आपण नक्कीच जाऊ तिथं. आणि इथं आम्ही फायनली सुखरूपपणे मार्कंडेय पर्वताच्या खाली आलेलो आहे. इथं आपला ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. इकडे मार्कंडेय पर्वत आणि मी आणि हिमतदादा परत खाली आलो आहे सुखरूपपणे. आता इथून आम्ही वणी गावात जाऊ परत बसस्टँडवरून आणि तिथून नाशिकला भेटू पुढच्या व्हिडिओत. कारण आता हा ट्रेक तर झाला आपला मार्कंडेय पर्वताचा. आता पुढचा ट्रेक कदाचित मोहनदरी किंवा धोडप किल्ल्यावर असेल. त्याच्यामुळं आत्ताच ID ला आणि चॅनलला फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामच्या. मग आपण भेटू एक तर मोहनदरी किंवा मग धोडपच्या ट्रेकला भेटू. तेव्हा सर जय महाराष्ट्र. ब्लॉग पायथ्यालाच एंड केला होता, पण नंतर आम्हाला वाटलं परत शेअरिंग जीप असतील इथं, इथून रिटर्न जायला पण शेअरिंग जीप नाही आणि आम्ही एका पिकअपकडून लिफ्ट घेतलेली आहे. तर आम्ही आता पिकअपमध्ये आहे. हे इकडं मार्कंडेय पर्वत तिकडं आणि इकडं पिकअप. मी आणि हिमेश दादा, तर दादा वगैरे त्यांचा धन्यवाद, त्यांनी लिफ्ट दिली म्हणून. आता मग पिकअपने आपण वणी गावात जाऊ आणि मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.